बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्रात एक जुने बैलगाडी मालक जे अजून पण मैदान गाजवत आहेत आणि आज त्यांचा जो आपण बघितला आहे रोमन, पण आज रोमन नाही तर आज रावण पळाला, छोटा रावण ज्याला म्हणतात. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? आता आजचं काय मैदानी आपले दोन्ही तीन बैल आहे ती. बर. तो काय तिथं चार आहे ते आपले, आणि ते आज पहिल्याच वेळेनं ते आणला, त्यानं गट काढला. हां. त्याचं दुसरं मैदान झालं किनवीत क्वार्टर फायनलला राहिला. बर. आज ह्यो फायनलला राहिला. हां. आता तांडवून यानं 2-4 फायनली पहिल्या केल्या, तर जामखेडला याला तिकडे जाऊन लांब त्याने केलं. आज त्यानं मार खाल्ला थोड्यात. हां. पण आता आम्ही जोडीदार शिरडोणकर हे फौजी वायगाव फौजी लक्ष्मणराव हे आमचं गँग आहे सगळं. हां. हे बाबू बर्गेवाडी आम्ही सगळं गटवून असतो. हा रावणचा आजचा गुलाल का खास आहे तुमच्यासाठी? खास म्हणजे आता गुलाल काय झालं, हां. पायरा बी चांगला लागला त्याला. हां. आजचा दिवस बी चांगला आहे आम्हाला. हां. सकाळी आल्या त्यानं गट काढला. आल्या पहिल्याच गट पडवायला खाली चुकी घडली, ती अंगलट आली आमच्यानं. बर. फॉल्ट झाली गाडी, फॉल्ट म्हणून परत आम्हाला बात केलं त्यानं. हां. म्हणजे सगळ्यात दोन्ही 3-4 खोंडांनी गट काढलं म्हणायचं. रोमन आपण बघतो की रोमन च्या नावाने तुम्ही भरपूर चर्चेत असता. हो. तर काय सांगाल, रोमन कुठे आहे आता? रोमन आता त्या ह्याला पळाय गेलाय बोरला तिकडं. बर. तो बोरला ओपनला पळाय गेला. मग आम्ही पोरांना म्हणले 4 खोंड घेऊन फौजी आलो वाय हे शिरडोणकर म्हणले आम्ही चला इकडे जाऊ आपली. हां. तिकडे त्या बैलाबरोबर 2 पोरं लावले ना आम्ही आलो इकडे सगळे. बरं, सुरुवात कशी झाली आजचं हे नियोजन? पहिलं सांगा, कशी नियोजन कशा पहिलं नियोजन कसं आहे, इथं आमचं आता फेरा होतं. हां. आम्ही एक बार फेरा काढतो, एक बार पाहुणी, एक बार कुरीला घालायची. हां. शिरडोणकराचा बैल येतो तिथं आमच्यात कुरी हाणायला. हां. 2-2 मोरडान, 1-1 मोरडान बैल कुरीला हाणायची. पाहुणी फेरा पाहुणी हे असा आमचा व्यायाम असतो. बाकी काय नाही. रावण कधीपासून आपल्या दावणीला आहे? रावण आता छोटा रावण आत्ता तयार केला मी. हे पहिलाच गुलाल त्याचा. तू पहिला रावण ऐकला, मग ह्यो छोटा रावण तयार केला. त्यानं दुसऱ्या मैदानाला गुलाल, मागच्या किनवीत क्वार्टर फायनलला गुलाल घेतला. आज गुलाल घेतला पळून 1 नंबरला. दिसतोय का त्याच्यागत? पळ दिसतोय का? करेल का नाव त्याच्यागत? नाही त्याच्यागत आहे म्हणतो, तीच ठेवलं नाव रावण. हां. नाव कधी ठेवलं त्याचं? आज. हां. आज ठेवलं रावण, फायनल घेतलं. बर. आता छोटा रावणची तुम्ही दररोजची तयारी, त्याची प्रॅक्टिस कशा प्रकारे घेता? काय आपलं रोज आठवडे, आता उद्या पवनी घालायचा आहे. त्या रोज 2 दिवस गेले कुरीला घालायचा. बर. एक दिवशी पवनी, एक दिवशी कुरी, म्हणजे सारखा ताप द्यायचा नाही. हां. व्यायाम करायचं, राहायचं, बसून बी ठेवायचा नाही. हां. तुम्ही महिनाभर बांधून ठेवाल आणि पळवाय काढाल. मोरलं रान कसं काढतो का बैल कधी, तो प्रकार होतो. आता किती दिवसाच्या प्लॅनिंगनं तुम्ही उतरवणार आहे मैदानात प्रत्येक? आता मैदान 10 दिवस काय नाही, इथंच आहे की मैदान 10 दिवसांना. 18 तारीख आहे. 18ला हीच गाडी आणणार परत एकदा. हीच फोडाफोडी नाही करणार. या गुलालाची प्रतीक्षा कधीपासून होती तुम्हाला? आता आजच म्हणायची. मी बोलतो. हां. दादा जसा रोमनचा गुलाल तुटलाय तसा आमच्या डावणीला काही गुलाल नव्हता. बर. 1 नंबरवरती फायनलमध्ये आम्ही काय गेलो नव्हतो. दादांनी इकडून तिकडून पैरं करून, आम्ही ज्यांना पैरं दिलं त्याने आम्हाला पैरं नाकारलं. पण दादांच्या दावणीला आज अशा वस्तू आहेत की 4च्या 4 पळणार आणि 4च्या 4 फायनल. आम्ही आमच्या घरच्या गाड्या पाहून 1 नंबर करणार आहे. आणि आजचा गुलाल आमच्या दादांसाठी इम्पॉर्टंट आहे, आमच्या टीमसाठी इतका इम्पॉर्टंट आहे. कारण दोन वर्ष आम्ही प्रतीक्षा केली रोमन नंतर ना आज आमच्या रावणनं आम्हाला गोळा केला. आम्हाला इतका आनंद. रोमननं आता सर्व रोमननं शिकवलं आणि इथून पुढे गुलालात आम्ही कंटिन्यू राहणार. दादांच्या अश्रू पण अनावर झालेत आज. दादा वस्तादच आहेत, दादांचा काही विषयच नाही. दादा हा ना 4 वाजता खाली इकडं. आता आमची गाडी फॉल झाली नाही तर आम्ही 2 गाड्या पण फायनलला राहिल्या असत्या. कुठलीही गाडा पलटून कुठलीही गाडा दादांच्या डावणीला टॉपच्याच वस्तू आहेत. अडचणी कुठल्या येत होत्या म्हणजे? अडचणी म्हणजे ज्यांना दादांनी 1 रुपया न घेता बैल दिलेत त्यांनीच आम्हाला आता वायद्या बिद्या आमचे बैल पळणार आहेत असं तसं. तरी नाही पैसे आम्ही द्या घालत होतो. रोमनला एवढं कष्ट खाल्लेत ना दादांनी, काय केलं ते फक्त आमच्या टीमला माहिती. पण त्याच्या आशीर्वादानं, आमच्या रावणच्या आशीर्वादानं आज अशा 4 वस्तू वाढतात. कारण दादांचं मन साफ आहे. आणि दादा असं नाही की कोणाला आला मधले आम्हाला 50,000 वायदी दे, तुझा पळतोय ना घे, नाही पळला तरी बैल दिलेले आहेत. त्यामुळे आज संघर्ष आमचा संपलाय आणि इथून पुढे आम्ही संघर्षाला तोडून कसा तोडायचं ते दादांकडे शिकलोय आम्ही. अजून दिला नाही कधी. आधी दादांकडे
शिकण्यासारखं भरपूर काय आहे. बाबा एका मैदानात मार खाल्ला, दुसऱ्या मैदानात कुठला बैल घाला. आज त्यांच्याकडून शिकून आम्ही हे बैलगाडी क्षेत्रात उतरलो आणि त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे अजून 4 वासरं फायनलमध्ये ठेवलं. छोटा रावणकडे बघितलं तुम्हाला कुणाची आठवण येते? आमचा मोठा रावण, हां मोठा रावण एकदम मस्त पळायचा आणि ह्याच्यात त्याच्यासारखा, आणि ती आमची लक्ष्मी होती. आवाज आपण बघतोय मित्रांनो, छोटा रावण. दादा मला सांगा की आज तुमचे आत्ता अश्रू अनावर झाले, अश्रू आले डोळ्यातून, काय सांगाल याच्याबद्दल? आता काय आता रोमनला गुलाल तोडला, 1.5 वर्ष झालं गुलाल नाही. रावण एकला, तिथनं उलट माझं पान फिरलं. पान आज हे नुसार केलं. 4 बैल गावली नाही ती. कोराच्या पितू दूध नाही चला.